नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण टेस्टी अशी कुरडयाची भाजी ही रेसिपी बघणार आहोत. आता या ठिकाणी मी 5-6 कुरडया घेतलेल्या आहेत. आता ह्या कुरडया आपल्याला अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. आणि ह्या कुरडई ही चीक हा शिजलेला असतो, त्याच्यामुळं कुरडई ही पाण्यामध्ये पटकन भिजली जाते. चला आता मग आपण आता कुरडई पाण्यामध्ये भिजवून घेऊया. तर अशा प्रकारे पाण्यात मी कुरडई अर्धा तासापूर्वी भिजत ठेवली होती. आता ही कुरडई बघा भिजल्यावर अगदी मऊ होते. आता याची भाजी कशी बनवायची ते आपण बघूया. आणि आता यामध्ये काय काय मसाले वापरणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, आणि अगदी टेस्टी अशी याची भाजी तयार होते. आता या कुरडयाचं सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत. आता हे एका चाळणीमध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि आता याचं सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत. आता ही कुरडई एकदम कोरडी होऊ द्यायची आहे आपल्याला. आता ही कुरडई आपण कोरडी करायला ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण आता बघूया काय काय टाकायचं. आता या ठिकाणी मी एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत. आता या आपण या कुरडईमध्ये वापरणार आहोत. आता आपलं कुरडईचं पाणी पण सर्व निघून गेलेलं आहे. आता काय करायचं, या कुरडईला आपण खालीच मसाला व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचा. आता या ठिकाणी मी कांदा लसूण मसाला टाकला आहे, लाल मिरची पावडर, हळद, हिंग आता यामध्ये टाकला, आणि यामध्ये थोडासा 1 चमचाभर मॅगी मसाला टाकून घेतला आहे. लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मॅगी मसाला, मीठ आणि हळद आपण आता याला व्यवस्थित हाताने लावून घेणार आहोत. आता काय होतं, कधी कधी वरती ही कुरडई तुटली जाते आणि त्यामुळे ती व्यवस्थित त्याला मसाला लागला जात नाही. मग अशा पद्धतीने आपण जर हाताने लावलं तर व्यवस्थित मसाला लागतो. आता या ठिकाणी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, आणि आता या तेलामध्ये आपण आता फोडणी करून घेऊ. आता जिरे टाकलेले आहे आणि आता मोहरी टाकली आहे. जिरे मोहरी दोन्हीचा पण मी वापर केलेला आहे. आणि आता यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया. आणि आता लसूण टाकल्यानंतर लसूण थोडा लालसर झाला की यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता यामध्ये कांदा टाकून घेऊया. आणि कांदा टाकल्यानंतर आता यामध्ये आपण पुन्हा तेच मसाले वापरणार आहोत. लाल मिरची पावडर, हळद, हिंग, कांदा लसूण मसाला आणि मॅगी मसाला हा कांद्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे. आणि आता काय करायचं, आपल्याला कांदा परतून झाला की आता कांदा परतून होत आला आहे. आता काय करायचं बघा पुढे. आता हा कांदा आपला परतून झाला आहे. तर यामध्ये मी 1 वाटी भरून पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे, आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. आता मीठ टाकून घेतल्यानंतर हे व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया पाण्यामध्ये. आणि आता हे पाणी उकळलं आहे बघा. ते पाणी उकळल्यानंतर आपण यामध्ये आता ही कुरडई टाकून घेऊया. आता पाण्याचा वापर केल्यामुळं काय होतं, ही कुरडई आपण टिफिनला जरी दिली तरी ही भाजी अगदी सॉफ्ट राहते. नाही तर मग ही एकदम कोरडी भाजी होते आणि ती खाता येत नाही व्यवस्थित. त्यामुळे आपण यामध्ये थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे. आणि आता व्यवस्थित आता हे आपण कुरडई आता त्यामध्ये टाकून व्यवस्थित हलवून घेऊया. आणि याला 2-3 मिनटं आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे, आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. तर बघा आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. ती मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कुरडयाची भाजी कशी वाटली? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कुरडईची भाजी नक्की करून बघा. धन्यवाद.